शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय वेंडी या परिसरामध्ये. मी संतोष काशीनाथ अभंग. एक 15 वर्ष झालं मी हा धंदा करतोय. बरं, पण आता सद्य परिस्थिती जर आपण बघितली तर सद्य परिस्थितीला उन्हाळ्यात दुधाला दर असायला पाहिजे होता, आता मिळाला नाही. मग आता वैरणीचा खर्च आणि पशुखाद्याचा खर्च आणि मिळणारं उत्पादन मेळ बसतोय का? हा, मी बसतोय. हा, फक्त कसं होतं, जे आपल्याला जास्त राहणार होते पैसे ते कमी राहतात. हा हा. असं किती आता म्हणजे साधारण दुधाला दर किती मिळतोय आता आता सध्या? सध्या 29 पर्यंत मिळतोय. 29, 28, 29. बर. आता तुम्ही फक्त गायच आहेत इथं, मला तर गायच दिसत आहेत इथं, कालवड काय दिसत नाही. तर म्हणजे की कालवड सांभाळतच नाही का तुम्ही? हा, सांभाळतो ना ते. हा, फक्त 1-2 कालवड आहेत. ह्याच्या मागे 1 ते 2 सांभाळायचे, जास्त बी नाही. बर 1 ते 2 वर्षाला आपल्याला एक गाय तयार झाली पाहिजे ह्या पद्धतीने. बर बर. आता हे गोट्यातल्या सगळ्या घरच्याच गाय आहेत का? हा, नाही 5-6 गाय घरच्या, 2-3 गाय विकत, 2-4 गाय विकत. बर बर. संतोषराव, आता गायींना जागा फार कमी वाटते इथं, तर काय तुम्हाला त्रास वाटतोय का नाही गायचा? काय आम्हाला त्रास होतो, कारण 15 वर्ष झालं मी हीच जागा वापरते ना. हा, अशाच गाय आहेत. अशाच गाय. बर बर. खाली मॅट आहे आणि दावण केलेले आहे, एवढ्यावरतीच तुमचा व्यवसाय चाललाय. बर बर. पावसाच्या काळात काय नियोजन का? काय पावसाचा हाय असंच असतं, काही त्रास नाही काय. बर बर. आता मुक्त गोट्यामध्ये असणाऱ्या गायी आणि आता बांधून गाय आहेत, तर तुम्हाला काय त्रास जाणवतोय का बांधून गाय? नाही नाही, आम्हाला काय जाणवत नाही मुक्त गोट्यापेक्षा. म्हणजे हीच बरं वाटतं आम्हाला. हीच बरं वाटतंय. बर बर बर. साधारण आता किती गाय आहेत आपल्याकडे? 10 गाय आहेत आणि 2-3 कालवड आहेत. 10 गाय, 2 कालवाडे, 2 ते 3 कालवाडे. बर बर. चाऱ्याचं कसं नियोजन करता? किती वाजता टाकता चारा? सकाळी 5ला टाकणे चारा, पहाटे. हा, ते धाराही काढलं की चारा टाकला हा. की धाराही काढतो आणि हे करायचं, पेंट द्यायची, पाणी द्यायचा, विषय मिटला. 7-7:30च्या दरम्यान होऊन जातं आमचं सगळं. बर. त्याच्यानंतर एक 8-9 वाजे 10 वाजेपर्यंत वैरण काढी करायची. त्याच्यानंतर मग काहीच नाही. 4 वाजेपर्यंत. बर. 4 वाजता मग खाया हे टाकायचं आणि पाणी देऊन धाराच काढून घ्यायची. हा हा हा. असं सिस्टीम आहे. बर बर बर. आता या गायींची दुधाची कॅपॅसिटी किती आहे? हा, जसं आपण जेवढं ही करेल त्यांना तेवढं दूध देतात त्या गाया. म्हणजे कसं की आता मग तुम्हाला सांगितलं की आता माझं 10 गाया चालू आहे त्या, तर 135 ते 40 लिटर दूध निघतं. हे 135 ते 140. म्हणजे ही एवढी दुधाची कॅपॅसिटी कायम कंटिन्यू टिकून असते का, कमी जास्त होतं? जर कमी गाय आता गडीभर कसं की ताज्या येल्या तर मग दूध भरपूरच असतं ना. हा, बरोबर. त्याच्यामुळं वाढतं एकाच बाहेर. पण 100च्या आत कधी काटा येत नाही. लय 90 होतो, पण 90 ते 100च्या पुढनच काटा चालतो माझा. हा हा हा. पण असं तुम्ही कधी नियोजन करता का की बाबा टप्प्याटप्प्याने गायला आपल्याला दूध मिळावं, यासाठी सिमेंट भरताना कधी काय मागं पुढं करता? नाही नाही, जसं येईल तसं भरायचं आपलं. लय ते हे करत बसायचं नाही की बाबा ही आली पाहिजे ती गेली पाहिजे, तसं नाही करायचं. की जसं येईल तसं आपलं त्या टप्प्यात चालायचं, कारण आपण वर्षाचं कॅल्क्युलेटर करतो ना. त्याच्यामुळे त्याच्यावर नाही लक्ष द्यायचं. बर बर. म्हणजे की ज्या पिरियडला ज्या मोसमला गाय येतात त्या पद्धतीनं चालू त्या मोसमलाच कधी. बर बर बर. साधारण आता सिमेंट कुठलं वापरताय तुम्ही? सिमेंट आता सध्या चाललंय की 100 मधलंच चालेल. 100%. बर बर बर. आता हे जे जर्शी गाय आहेत तर यांच्यासाठी कुठलं सिमेंट वापरता? त्यांना बी तीच वापर. सेम. बर. आता ही किती गाय दूध देते साधारण? ही देते की 20 पर्यंत. 20 पर्यंत. आणि दुधाची क्वालिटी त्या इतर गायांपेक्षा चांगली आहे. हा हा हा. फॅट एसएनएफ यांचा चांगला बसतो. बर. मग ह्याच्यामुळे दुधाला मी ह्या 3 गाया ठेवलेल्या आहेत त्या एसएनएफ आणि फॅट साठी. बर. या 3 गायी सगळ्या दुधाचं मॅच करून टाकतात. बर बर बर. आता दर जो मिळतोय तो एसएनएफ फॅट वर मिळतोय का? हा, एसएनएफ फॅट वरच मिळतो. बर. पशुखाद्य कुठलं वापरताय? इंद्रनील वापर. आणि मिनरल मिक्सचर वगैरे तसलं काही वापरत नाही. काही वापरत? आता विकतची वैरण आहे, या विकतच्या वैरणीमध्ये कुठले वापरता वैरण? ऊस, घास आणि मका. बर. 3 आयटम मिक्स करता तुम्ही? मिक्स करतो. बर करून घाला. हा. आणि ऊस काय दराने घेताय आता? ऊस आता घेतोय की 3,500-4,500 4,000 गुंठ्याने घेतोय. बर. आणि मका घेतात 1,300-1,400 रुपये गुंठ्याने. बर. आता अवेलेबल होतोय का चारा? सध्या आहे. उन्हाळ्यामध्ये काय त्रास झाला का? नाही काय त्रास. बर. आणि वैरण आणण्यासाठी कसं होतं, कमी जास्त मग ते तुम्हाला म्हटलं ना की रेट कमी जास्त होतात, मिळतं सगळं. हा 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 हा. फक्त पैसे जास्त द्यावे लागतात. हा, जास्त द्यावं लागतात. पण तुम्हाला ते सोपं वाटतंय का इथं शेतात चारा करायला? सोपं वाटतंय उलट. हा.
शेतात चारा करण्यापेक्षा काय आपल्याला त्यांचं आणायचंय, त्यांनाच घालायचं आणि त्यांचंच पैसे करून त्यांनाच द्यायचंय. हा. आपल्याकडून काय घालायचंय का हा, त्यांना? हा. किंवा आपलं जमीन जरी असली तरी त्यात ही करावंच लागतं ना, मेहनत करावी मेहनत लागते. करावं लागते, ती जातच ना. मग आपलं हे आम्हाला परवडतं. त्याला दार द्याय नको की खाया टाकाय नको की पेरणे नको की काय नको, डायरेक्ट जाणे कापून घेऊन येणे, त्यांनाच घालणे, त्यांचंच दूध काढणे, त्याच्यावरच पैसे तयार करून त्यांना देणे. आपल्याला त्यात हे नाही, हा 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 त्यामुळं ते फायदेशीर आहे. हा 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 आलं तुला? म्हणजे की तुम्हाला बाकी काय टेन्शनच नको. नाही, टेन्शनच नाही. हा 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 इतर जे काय गणित राहतं याचं, आरोग्याचं असेल किंवा पेंडीचा खर्च असेल, तर हे कसं तुम्ही बघता? 70 ते 75 हजार रुपये खर्च हा महिन्याला आमचा होतोच. 70 ते 75 हजार महिन्याला खर्च होतो. होतोच. बरं, ह्याच्यात काय कमी जास्त होतं का? भुसा खाद्य ही आता कधी कधी दूध एखादं बरं, आता माझं चाललंय 120-130 चाललंय. हा आता गडीभर 80-90 वर आलं तर काय काय गाय आटलेले असतात. त्या टायमाला आपण तेवढी पेंड बी देत नाही ना, हा 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 पेंड कमीच करतो ना 1-2 महिने हा, हा, त्याला. हा. त्याच्यामुळे ती बराबर लेवल येते ना. हा 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 आलं का लक्षात? बरोबर बरोबर. आता ही निवारा कधी केलेला आहे तुम्ही? त्याला झालं जवळजवळ 12-13 वर्ष झालं. बर बर, म्हणजे एवढ्या निवाऱ्यावरती अजून टिकून आहे सगळं. अजून टिकून. वादळ वाऱ्यात काय त्रास होतो? काही नाही काय. बर बर. आता जर नवीन धंदा सुरू करायचा असेल एखाद्या तरुणाला, तर कसं सुरू करावं? कारण तुम्ही 15 वर्ष झाला हा व्यवसाय करताय. त्यांनी काय करावं, पहिल्यांदा घेतलं का हा. नाही की आपलं हळूहळू चालू करत जाणे, हा आणि त्यातून आपल्याला किती फायदा येतोय, किती काय होतंय हे बघत जाऊन हळूहळू एक घेत गया तयार करणे. हा घरच्याच गायत आहे. घरच्याच तयार करणे, काय एकच घेणे, म्हणजे सर्व लगेच आपल्याला घरच्या होत नाही त्या. हा हा त्याच्यामुळे 2-4 गाया घेणे हा. आणि त्याच्यानंतर एक तयार करणे किंवा एखादी एक घेणे, परत असं चालू ठेवत राहणे. बरोबर, म्हणजे घरच्या कालवडी पण काय तयार करणे. हा, घरच्या बी करणे. बरोबर. पण संतोषराव, मधल्या काळामध्ये दुधाला दर चांगला होता, हो. तरुण या दुग्ध व्यवसायाकडे वळाला हा. आणि महाग गाई घेतल्या. हो. तर मग आता त्यांची आज बिकट परिस्थिती वाटते त्यांना, तर बरोबर. कसं करावं त्यांनी आता ते थोडे दिवस असंच दिवस काढावं लागतं. हा कारण कसं की ही काळ असतोच कमी जास्त म्हणायचं. कारण हे मी 15 वर्ष झालं बघतोय, हा. हे वर्षात 4-6 महिने येतं की 4-6 महिने असं होतं. हा त्याच्यामुळं ती होऊन जातं. फक्त कसं स्थिर राहिलं पाहिजे ह्याच्यावर, हा की आज बाबा तरुणांचं कसं असतं की आज आता हे धंद्यात कमी हा. आहे, मग दुसरीकडे चला. हा 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 कायांचं लोकांचं म्हणणं असतं ह्यात परवडत नाही, त्यात चला. मग त्यात ते अनेक तरुण लोक मग डुबले जातात ना. हा 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 ज्यावेळेस माणूस स्थिर राहतो का हा. नाही, त्यावेळेस माणसाचा फायदा होतो कधी. हा हा कारण दिवसांदिवस कसं होतंय, महागाई वाढत चालली, त्याच्यामुळे पोरं म्हणतात की ही नको करा, ते करू, हे करू. पण तसं नाही. जो धंदा आपण पकडलाय तो धंदा स्थिर, कुठलाही धंदा केला तर स्थिरपणा जर केला हा तर त्याच्यात फायदाच आहे. बरोबर, म्हणजे चढ उतार ते पेलता आला पाहिजे. ह्याच्यात चढ उतार हे असतो. हा हा. आता या 15 वर्षामध्ये अशी परिस्थिती कधी आली होती का जी चालू आहे ती? अशी बरीच वेळ आलेली, हा, म्हणजे हे काही नवीन नाही. नवीन नाही. हा. मग काही तरुण म्हणतात की असा म्हणजे की खूप त्रास होतोय, आता धंदा परवडत नाही कसा, तर तुमचं काय मत आहे मग? नाही परवडतं. मग मी तुम्हाला म्हटलं की आपण स्थिर चालायचं, पण इकडं तिकडं होतच. या 2 महिने जरी नाही मिळालं तर परत 4-6 महिने मिळतीलच. हा आता जवळ 4 महिने झालं नाही आहे जर आपल्याला, हे मान्य आहे आपल्याला, हा. परत वाढलच ना, मग त्याच्यानंतर होतच नाही. बर बर, म्हणजे मॅच होतोय ती बाकी सगळ्या गोष्टी. बर, आता ज्या गायी आहेत तुमच्याकडच्या, तर या गायी किती व्याताच्या आहेत आणि किती कॅपॅसिटी आहे गायींच्या दुधाची? दुधाची म्हणजे कसं की जवळजवळ कसं आहे 10 ते 12 येतात गाया. हा चांगल्या 7-8 येतं होतं गाया दूध देतात. हा. आता ही गाय माझी तांबडी गाय ती 500 येत आहे, बर. तरी 20-22 लिटर दूध देते. बर तिकडून पलीकडून ही जरी 6 येत आहे, ती बी तशीच देते. हा आता ही जे बी 5-7 येतं जाते, ही बी दूध चांगलं देते. हा. असं आहे त्याचं. बर बर बर, म्हणजे की आणि तुम्ही गाय कशी निवडावी, म्हणजे की जर नवीन गाय घ्यायची असेल एखाद्याला, कशी निवडावी? तुम्ही काय बघता गायमध्ये? गायमध्ये कसं असतं माहितीये का, गाय बघितली आता ही बघा गाय, आणि ही बघूनच घेतली हा. ना, एकदम फॅट डिग्रीला बी चांगली आहे हा. आणि ही बी आहे. ते अशा गाया बघितल्या का नाही एकदम की चालतं तिथं. हा 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 जमतं. बरोबर बरोबर, म्हणजे स्ट्रक्चर पण बघणं महत्वाचं आहे. महत्वाचं. पण जर्शी सांभाळता ही तुमच्यासाठी फायद्याचं आहे तुम्ही. फायद्याचं. बर बर बर. फक्त जर्शा सांभाळत का शेतकऱ्यांनी? हा, जरसं चालतंय सांभाळ. म्हणजे ज्या काही आता ह्या याच्या गायच्या क्वालिटी आहेत या अशा न सांभाळता फक्त जर्शा सांभाळता येतील का? हो येतेच की, येतील. फायद्यात राहील का ते? फायद्यात राहील. बर बर बर. आता काय आहे, नियोजन काय आहे आता तुमचं?
आमचं हाच नियोजन असतं, काही नियोजन नसतं. म्हणजे कसं हाही आपलं 10 गाया ठेवणे, आपलं तेवढ्यावरच व्यवसाय करणे. बर बर बर. आता म्हणजे की कसा उभा केला हा व्यवसाय, म्हणजे की स्वतःच भांडवल संपूर्ण यामध्ये घातलं का काय नाही, डेअरीवाले? माझं भांडवल नाहीच काय घातलेलं. म्हणजे कसं, मग मी तुम्हाला म्हणलं की ज्यावेळेस मी मुंबईला होतो ते 10-15 वर्ष मुंबई केली. त्याच्यानंतर आल्यानंतर 1-2 गाया पहिल्या आपल्या घरच्या होत्या, त्याच्याबरोबर एक आणली, 2 घेतल्या. आल्यानंतर आपलं डेअरीवाल्याकडून उचल घेऊन आणि तीच हळूहळू आपलं मोरं वाढवत गेलं. हा हा हा. पदर पैसे नाहीत घातले. बर बर बर. म्हणजे की बिगर व्याजी पैशातून तुम्ही हा व्यवसाय उभा केला. हा, बिगर याची. बर बर बर. आणि तरुणांनी कसं करावं नियोजन आता जर घ्यायचं? म्हणून मी म्हणतोय तसंच करावं की असंच हळूहळू मोरत जावं. आपल्याला डेअरीवाली बी देतात 10-5 रुपये हे करण्यासाठी. त्यातून हळूहळू आपलं बी हे करून काहीतरी करून मोरं गाया घेत जाईल. हा 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 हा. बर बर. म्हणजे की आपल्या आपल्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं वाढवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आताची तरुण मुलं काय करते ती एकदम 5 गाया आणायच्या 5 लाखाच्या. त्यात कसं होतं, काय काय वेळेस बी गाय म्हणजे खराब लागते, काय होतं खोटी निघते. त्यात जर डुबलं की ती परत त्यांच्या ह्याच्यावर येतं. एक तर ही 5 लाख घालवलेलं, परत ती डुबलेलं, त्याच्यामुळं परत ती गोत्यात येते अशा. त्याच्यामुळे स्वतः हळूहळू तयार करणं. एकदम लोकांना काय वाटतं मी एकदम मोठा व्हावं, तसं की एकदम मी 5-10 गाय आणले की माझं एवढं दूध चाललं मी असं करेन तसं नाही करता येत. हळूहळू जसं पुढे जाईल तसा अनुभव बी आणि सगळं व्यवस्थित चालतं.